त्यातला एक महत्वाचा मुद्दा सांगितला की उत्पादन खर्च कमी करा. उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे त्यासाठी डायरी वापरायला सुरुवात केली. व्यापाऱ्याकडे फार महत्वाचा मुद्दा असतो लाय असते की नाही. मी त्याला रक्त पिणारी डायरी म्हणतो. कोणती डायरी? रक्त पिणारी. दीपावलीच्या दिवशीच बदलली जाते, बरोबर आहे, लक्ष्मी पूजनाला. म्हणून त्याच दिवशी मी अभियान ठेवलेलं आहे लक्ष्मी पूजनाचं, शेतमालाचं पूजन. ते कशाचं पूजन करतात? डायरीचं. विलास काऊन करायचं आपण? जड चुकले अभियान वाढवून याच्यासाठी करायचं. ते पूजा कशाची करतात? डायरीची. तुम्हाला प्रत्येकाला लक्ष्मी पूजनाला बोलावणं येते की नाही? पान सुपारी खायला, बरोबर आहे, बरोबर. मेन लक्ष्मीला येते का? मेन लक्ष्मीला येते का? मेन लक्ष्मीला बोलवून येते का? नाही. मेन लक्ष्मीला बोलवून येते का? नाही. कारण ती आमच्या शेतमालाची पूजा आहे. दोन पेरण्याच्या आषाढी कार्तिकीच्या मध्ये बियाणाची पूजा करण्यासाठी लक्ष्मी पूजनाची सुरुवात झालेली पूर्वीच्या काळात. लक्ष्मी पूजन, धन लक्ष्मी असं त्याला नाव दिलेलं होतं, बरोबर आहे. पूर्वीचे ते नंतर संदर्भ बदलत गेले. आपण राशी मांडतो, काय बियाणाची पूजा आहे ती. याला येतं का कोणी? नाही. त्या लक्ष्मी पूजनाला काय बदलतात? डायरी. पान सुपारीचं बोलवलं येते. पान सुपारीसाठी नाही येत भाऊ. ते कशासाठी येते? मागची उधारी पुढे टाकू खा. बरोबर. सोयाबीन आलंय, त्याचा तर लय मोठा खेळ आहे. सोयाबीनचा किंवा मुगाचा लय मोठा खेळ. तुम्हाला माहित नाही, दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत आरती बंद राहायच्या पूर्वी हा गेम खेळायचे हे लोक. आता या 3 वर्षामध्ये लॉकडाऊनच्या मध्ये त्या आरती बंद होणं बंद झालं. आरती बंद होण्यामध्ये लय मोठा खेळ होता, लय भयानक. सांगू थोडक्यात, लय भयानक खेळ होता. आणि हे मी मार्केटमध्ये जाऊन गुपचूप अभ्यास करून हे पाहायचो मी. तुम्ही पहा, दिवाळी 2016चा पहा भाव. सोयाबीन घेऊ आपण उदाहरण. 2016ला सोयाबीन 1700 रुपये 1800 रुपये होतं. हमी भाव 2300 होता. आणि दिवाळी झाली की 2 महिन्यानं सोयाबीन 2600 होत. असं काय होतं जागतिक पातळीवरती की 2च महिने हा बदल. आणि मग हे काय करायचे, दसऱ्यापर्यंत आपला सगळा शेतमाल यायला सुरुवात होती. दसऱ्यापासून विकायला सुरुवात होती. बरोबर दसरा ते दिवाळी या दरम्यान आरती बंद राहायच्या. आणि दिवाळीत 5 दिवस बँका बंद राहतात. आणि आपल्या सगळ्यांनी ती बरी घरी आलेली असतात. आणि बरोबर यानं खातं बदललेलं असतं. बरोबर मुली मला घरी पाठवलेलं असतं. पान सुपारीला या, लाजून जावंच लागतं आपल्याला. मालक म्हणलेलं असतं त्याला जावंच लागतं. आणि याच पिरियड मध्ये हा असा खेळ खेळतात की बरोबर किमती पाडायच्या, बंद ठेवायचं. आपल्याला पैशाची गरज असते, उधारीसाठी हे तगादा लावतात. आणि बरोबर याच पिरियड मध्ये काही जण काटे घेऊन बसतात बाबा, बरोबर आहे. आपण आडत्यावाल्याकडे जात नाही, कारण उचल घेतलेली असते, बरोबर आहे. उचल घेतलेली असते, आडत्यावाल्याकडे जात नाही, काट्यावर येतो. तुम्हाला शपथ सांगतो, मी 3 काट्यावाले पकडलेले, जे आडतीवाले ना तिथं पाठवलेले. ते तिथं पुन्हा जाऊन सांगतोय, मालक ते आलत की सवच याचा माणूस तिकडे जातोय. काय झालं, सोयाबीन आणलं नाही का? नाही हो, अजून विकायचंच राहील. नाही, काल आणलं होतं 2-3 पोते, तुम्ही इकडे आले सुद्धा नाही. आणि नाईलाज असतो, 1800 रुपये किमतीला 2300 हमी भाव असताना आपल्याला सोयाबीन विकावं लागतं. बरोबर हे खरेदी करतात. आणि 2 महिन्यामध्ये किंमत पुन्हा 2500-2600 रुपये होते. म्हणजे 700 रुपयाला सोयाबीन वाढतं. कसं काय? हे इतिहास काढा, मार्केट कमिटीमध्ये जा. दिवाळीच्या अगोदर दसऱ्याच्या वेळेचा भाव आणि दिवाळीच्या नंतर 2 महिन्याचा भाव. हे का करतात? त्याचं कारण एक आहे, प्रत्येक आरतीत एक जण असा खमक्या असतो जो फक्त 3 महिन्यासाठी 1.10 पैसे देतो. आणि देणारे अब्जाधीश रुपये वाटतात व्यापाऱ्याला. कुणाला? व्यापाऱ्याला अब्जावधी रुपये वाटतात. किती टक्क्यानं माहिती? 1.10 किंवा 1%. आणि हे बरोबर त्याच्याकडून पैसे घेतात, सोयाबीनचा स्टॉक करतात. आणि मग जागतिक पातळीवरती सोयाबीनचं असं झालं आणि भाव वाढला. बरोबर यायला त्या 1.10 पैसे घेऊन बरोबर तो माल 1000च्या फरकाने विकलेला असतो. मग तिथं हे जे 1 कोटी 2 कोटी किती कमावले म्हणतात का, तो खेळ आहे सोयाबीन.